पंच किती षटकांचा सामना राहणार आहे हा? 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रेणावळे 11 वर्सेस व्हाळे 11. विकास देशमुख, सचिन मोहिते मॅन ऑन क्रीज आणि मारा करत आहेत ते दत्ता दादा कोंढाळकर. दत्ता दादा यांचा पहिला चेंडू, उत्कृष्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, सुंदर असा फटका आणि फटका हा सीमारेषेच्या अलीकडेच विकास देशमुख यांच्याकडून. सचिन मोहिते, विकास देशमुख संघासाठी पुन्हा एकदा क्रीज वरती. आदित्य कळंबे मंचाशी संपर्क साधावा. आदित्य कळंबे, प्रवीण दादा कळंबे यांनी पण मंचाशी संपर्क साधावा. दत्ता कोंढाळकर यांचा दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता पण डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धाव संख्येत वाढ, धाव संख्या बिनबाद 3. दत्ता कोंढाळकर तिसरा चेंडू वैयक्तिक यॉर करण्याचा प्रयत्न होता पण उत्कृष्ट असा तो फलंदाजाने ड्राईव्ह केलेला आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सफल. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट. रेणावळे संघाकडून थोडस क्षेत्ररक्षण मध्ये गडबड. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना रेणावळे वर्सेस व्हाळे. विकास देशमुख, सचिन मोहिते ऑन क्रीज आणि बाउलिंग करत आहे दत्ता कोंढाळकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर करण्याचा प्रयत्न, यॉर करण्याचा सफल प्रयत्न होता परंतु फलंदाजाने स्मार्ट पद्धतीने तो हँडल केलेला आहे. 1 धाव वाढ. पुढील उत्कृष्ट असा चेंडू आणि 1 धाव. खूप उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन दत्ता दादा कोंढाळकर यांच्याकडून. शेवटचा चेंडू या षटकातला आणि पुन्हा एकदा यॉर करण्याचा फुल पेस वरती हा प्रयत्न होता आणि हा चौकार, स्ट्रेट ड्राईव्ह. उत्कृष्ट अशी बॅटिंग विकास देशमुख यांच्याकडून. त्यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला वैयक्तिक चौकार, संघासाठीचा हा पण वैयक्तिक चौकार. षटक समाप्तीनंतर बिनबाद 11. पुढील गोलंदाजीसाठी येत आहेत मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होल्डर हरीश सुतार. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन आणि त्यांना सामना करता येते सचिन मोहिते कॅप्टन. पहिला चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि त्याही उत्कृष्ट असा फटका मारलेला होता आणि हा षटकार
सचिन मोहिते यांच्या बॅट मधून निघालेला हा तळपता षटकार खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने त्यांनी हँडल केलेला आहे. ऑफ साइडला मारलेला हा उत्कृष्ट षटकार अक्षय कळंबे, अक्षय गंडीवा कळंबे, कृपया त्यांनी मदत करावी तिथे. अक्षय चंद्रकांत कळंबे, ऑफ साइडचा ताबा घ्यावा तुम्ही. धाव संख्येत मोठी वाढ, धाव संख्या बिनबाद 17. हरीश सुतार पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांना मिळालेला आहे. आपला दुसरा चेंडू घेऊन येतात हरीश सुतार, सामना करतील सचिन मोहिते आणि सुंदर मारण्याचा प्रयत्न थोडा फसलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी एक रन. चांगला धावून असा काढलेला आहे हा 1 रन. धाव संख्येत वाढ. धाव संख्येत वाढ, धाव संख्या बिनबाद 18. तिसरा चेंडू आपल्या षटकातला आणि हा उत्कृष्ट असा फटका, परंतु खूप दूर गेलेला आहे आणि सुंदर असा झेल हा टिपलेला आहे. सुंदर झेल असा टिपलेला आहे. पंच आउट. आणि तंबूमध्ये माघारी जे गेलेले आहेत ते विकास देशमुख. मित्रांनो, मागच्या मॅच मध्ये सामनेवराचे मार्करी ठरलेले त्यांना जे आउट केलं आहे ते हरीश सुतार, त्याच्या मागच्या मॅच मधले सामनेवराचे मार्करी. पुढील फलंदाज जो आलेला आहे तो पुढील फलंदाज मैदानात आलेला आहे तो आदर्श ओंबळे. हरीश सुतार यांचा पुढचा चेंडू आदर्श यांनी पटकावलेला आहे चेंडू आणि हा गगनचुंबी हा हो सुंदर असा हा प्रयत्न होता. पूर्ण हवेमध्ये होते. रेणावळे संघाचा फलंदाज, चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा, अयशस्वी झाला. पण मित्रांनो, एफर्ट्स मात्र वाखाणण्याजोगे होते. खूप छान असा हा एफर्ट्स. आदर्श ओंबळे, सचिन मोहिते फलंदाजी मार्क वरती, त्यांना साथ देत आहेत आदर्श ओंबळे. दुसऱ्या षटकाचा हा पंच. पंच हनुमान दादा. पुढील चेंडू घेत आहे ते हरीश सुतार. 5वा चेंडू आपल्या संघासाठीचा. ओहो, सुंदर असा प्रयत्न होता आणि सुंदर असा फटका देखील मारलेला आहे आणि हा झेल सुटलेला आहे. अगदी सोपा झेल होता मित्रांनो, थोडासा अंदाज चुकला, झेल सुटला आणि धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या 2 ने वाढलेली. धाव संख्या झालेली आहे 1 बाद 22. 22. सचिन मोहिते संगनायक यांच्या बॅट मधून निघालेला हा उत्कृष्ट फटका, त्याची झेल ही सुटलेला आहे. पंच चेंडू अक्षय कळंबे 5. शेवटचा चेंडू टाकत आहेत हरीश सुतार, त्यांना सामना करत आहेत ते सचिन मोहिते. कर्णधार. कलात्मक असा फटका. 1 धावेत समाधान मानावं लागेल ते सचिन दादांना. षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 1 बाद 23. विहाळी 11 संघाची धाव संख्या 1 बाद 23.
पुढील गोलंदाजी आदित्य सनस. स्ट्राइक वरती आहेत सचिन मोहिते. तिसरं षटक घेऊन येत आहेत आदित्य सनस. सचिन मोहिते. पहिला चेंडू, उत्कृष्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पण कलात्मक असा फटकाही त्या तिथे दिलेला आहे. आणि हा क्षेत्ररक्षण चांगलं गेलेलं आहे तिथे रेणावळ संघाच्या संघाने. बापू दादा यांनी, वरिष्ठ खेळाडू रेणावळ संघाचे बापू. खूप चांगला फिटनेस ठेवलेला आहे त्यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवलेलं आहे. आदित्यचा पुढचा दुसरा चेंडू, फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि खूप जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. आणि हा सीमारेषे पार अनअकॅडमी क्रॅकिंग 6. सचिन मोहिते यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार संघाच्या धावसंख्येमध्ये एक खूप मोठी वाढ करून देत आहे. अक्षय दादा, धाव संख्या 1/31. उत्कृष्ट फलंदाजी यष्टीचित करण्याचा प्रयत्न रेणावळ संघाचे यष्टीरक्षक आणि कर्णधार यांचा. डीएम सनस अष्टपैलू कामगिरी. आदित्य पुढची चाल, पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू आणि रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पण डिक्लेअर स्वरूपात एक धाव. कलात्मक मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी दिशा जर दुसरीकडे गेली असती तर कदाचित बाउंड्री बाहेर गेला असता. सचिन मोहिते यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका. अक्षय कळंबे, अक्षय चंद्रकांत कळंबे, अक्षय कोंडिला कळंबे. गणेश जगन्नाथ कळंबे, रावळपिंडी एक्सप्रेस स्टेजच्या मागे यावे. उत्कृष्ट फटका, स्ट्रेट ड्राईव्ह. थोडासा स्लो झालेला आहे. हरीश यांनी तो पकडलेला आहे. DK सनस यष्टीरक्षक. 2 धावावरती समाधान मानावे लागणार आहे सचिन मोहिते आणि आदर्श उंबळे यांना. सचिन मोहिते संयमी अशी फलंदाजी करत आहेत. धावसंख्या 1/34. हा पिच बॉल आणि यष्टीच्या मागे बाउंड्री पंच. गणेश दादा, कृपया पटकन ऍक्शन घ्यावी. डिक्लेअर स्वरूपाचा एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या आदित्य सनस यांच्या या षटकानंतर, षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1/35. 3 षटकांची समाप्ती. पंच अक्षय कळंबे. सामना फटाफट चालू ठेवावा. पुढील होणारा सामना JKCC जोर वर्सेस JHKM बोरगाव. इथे आलेल्या सर्व संघांचे श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित पश्चिम भागातील एक नामांकित भव्यराम क्रिकेट स्पर्धा आमदार चषक याच्यामध्ये सहर्ष स्वागत. पुढील चेंडू घेत आहेत सुधीर सनस. पहिला चेंडू, कलात्मक फटका मारलेला आहे आणि एक यशस्वी धाव घेतल्यानंतर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न सचिन यांचा आणि दुसरी धाव यशस्वी. खूप छान असं रनिंग बिटवीन द विकेट आहे. हे
आदित्य ओंबळे आणि सचिन आदर्श ओंबळे आणि सचिन मोहिते यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमा करण्यात यशस्वी झालेले आहेत आदर्श. पाहूया आपल्या समोर काय आदर्श ठेवतात ते. पुढील चेंडू सुधीर यांचा आणि हा थोडासा सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. एक धाव संख्येत वाढ. धाव संख्या 1 बाद 38. शेवटचे षटक तिसरा. ओ हो सुंदर कलात्मक असा हा फटका ड्राईव्ह केलेला आहे त्यांनी. हानावारीचे षटक. शेवटचे षटक. 3 चेंडू. चौथा चेंडू घेऊन येत आहे सुधीर सनस. त्यांना सामना करतील सचिन मोहिते. ओ सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसऱ्या धावासाठी आणि हा धावचित. एका धावेवरती समाधानी सचिन मोहिते तंबू. सचिन मोहिते उत्कृष्ट फलंदाजी. 14 बॉल मध्ये 27 धावा त्याने ठोकलेल्या आहेत. सुधीर सनस पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मित्रांनो हा करत आहे. 1 धावा घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होता. पुढील सामना जोर वर्सेस बोरगाव. शेवटचा चेंडू. शेवटचा षटक आणि हा धावबाद. धाव संख्येत वाढ. धाव संख्या अजय कळंबे कृपया पाणी घेऊन पंचांकडे जावे. अजय कळंबे. चार षटकांच्या समाप्तीनंतर रेणावळे संघाची धावसंख्या झालेली आहे. व्याहाळी संघाची धावसंख्या 3 बाद 43. पुढील होणारा सामना व्याहाळी संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब आपली फिल्डिंग लावून घ्यावी. क्षेत्ररक्षणासाठी लवकर यावे. पुढील होणारा सामना JKCC जोर वर्सेस JHKM बोरगाव. उभय संघाच्या कर्णधारांनी कृपया नाणेफेकीसाठी यावे. JHKM बोरगाव संघाचे कर्णधार संघनायक JKCC जोर संघाचे कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी मंचाच्या इथे यावे.
43 3 बाद 43 44 धावांचं लक्ष्य हे रेणावळे संघासाठी दिलेलं आहे. पंचाने फलंदाजी मार्क वरती आहेत DK सनस आणि दत्ता कोंढाळकर आणि DM सनस. गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते कर्णधार सचिन मोहिते. उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. गोलंदाजीमध्ये काय जादू करतील ते आता पाहूया. सुंदर असा फटका आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे. खूप छान असं क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडून. दत्ता सनस पहिल्या चेंडूवरती माघारी. दत्ता कोंढाळकर एक पश्चिम भागातील नावाजलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, आज जादू करण्यामध्ये यशस्वी. पुढील फलंदाज सुधीर सनस आणि स्ट्राइक वरती आहेत DM सनस. कर्णधार सचिन मोहिते यांची गोलंदाजी खूप उत्कृष्ट दर्जाची दिसत आहे. दुसरा चेंडू, सुंदर चेंडू आणि कलात्मक असा फटका आणि चेंडू सीमा बाहेर. 4 रन. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 1 बाद 4. अर्जुन दादा कळंबे नाणेफेकीचा कौल. पुढील होणारा सामना JKCC जोर वर्सेस JHKM बोरगाव. नाणेफेकीचा कौल करण्यात यावा. अर्जुन दादा. सुंदर असा फटका, सुंदर उत्कृष्ट असा प्रयत्न होता झेल टिपण्याचा. खूप छान असा एफर्ट्स होता, अयशस्वी झाले. पण हे एफर्ट्स नावाजण्या 3 रनांची चोरी केलेली आहे जणू काही. DM सनस उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करत आहेत. 44 हा मार्क त्यांना गाठायचा आहे. त्याच्यासाठी त्यांना चौकार आणि षटकारांची गरज नक्कीच भासणार आहे. पुढील चेंडू घेऊन येत आहेत सचिन आणि हा पुन्हा एकदा झेल हा सुटलेला आहे. एज लागलेली होती परंतु झेल टिपण्यामध्ये अयशस्वी. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 1 बाद 8. पहिल्या षटकाचा सामन्यातील पहिला षटक. उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि रनिंग बिटवीन द विकेट. पुढील होणारा सामना JKCC जोर वर्सेस JHKM बोरगाव. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येत आहेत आदित्य दादा चोरगे आणि संतोष दादा कळंबे. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा फटका मारण्यात आलेला आहे. खूप चांगला असा फटका होता पण सीमा रेषेपर्यंत गेलेला नाहीये.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-11. विकास देश सोमेश राठोड वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. सामना करत आहेत DM सनस. सुंदर प्रयत्न, सुंदर चेंडू, समजण्यापलीकडे मिस. डॉट चेंडू. DM सनस कर्णधार स्ट्राइक वरती. दुसरा चेंडू खराब चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि एक अवांतर धाव देखील सुद्धा घेण्यात आलेले आहे. पंचांशी बात करू नये मित्रांनो. पंच नो बॉल. पंच आताचा रन नो बॉल +1 2 रन. उत्कृष्ट अशी फ्री हिट. सामना करत आहेत ते सुधीर सनस. फ्री हिट मिस आणि हा डॉट काढलेला आहे. उत्कृष्ट बॉलिंग. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, झेल घेण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि हा झेल सुटलेला आहे. अंदाजा नव्हता. पंच एक धाव. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. पंच एक रन. आताचा एक रन. सुंदर असा फटका. एक धावेचा प्रयत्न, दुसरा धाव घेण्यासाठी आणि दुसरा धावी घेण्यामध्ये प्रयत्न. थोडस सुमार असं कोऑर्डिनेशन हे पाहत आहे आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने त्यांनी दुसऱ्या रनाची सोयरी सुद्धा केलेली आहे. श्रीकाळ भैरवनाथ क्रीडा मंडळ ओळून आयोजित एक पश्चिम भागातील एक नामांकित भव्य ओव्हरआर्म क्रीडा क्रिकेट स्पर्धा वर्ष 2022 आमदार चषक सामना चालू आहे. विहाळी 11 वर्सेस रेणावळ 11. सुंदर फटका आणि डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. दोन धावा डिक्लेअर स्वरूपात मिळालेल्या आहेत. रेणावळे संघाला धावसंख्येत वाढ. धावसंख्या 1 बाद 18. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच पटापट सामना चालू ठेवा. दुसऱ्या चेंडूतला शेवटचा सामना घेत आहेत राठोड.
झेलवाद. शेवटचा चेंडू झेल आणि फलंदाज तंबूकडे रवाना. सुधीर सनस तंबूकडे रवाना. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. 2 षटकानंतर धावसंख्या 2-18. बारा बॉल्स मध्ये 26 धावांची गरज रेणावळे संघाला. गोलंदाजीसाठी आलेले आहेत निलेश राठोड, निलेश थोरवे आणि फलंदाज लास्ट मैच का मैन ऑफ द मैच हरीश सुतार. डीएम सनस स्ट्राइक वरती. हरीश त्यांना साथ देतील. उत्कृष्ट चेंडू आणि यष्टीची झालेले आहेत. डीएम सनस सुंदर बॉलिंग करत आहेत. पुढील फलंदाज रेणावळे संघाचे आधारस्तंभ बापू कोंढाळकर दादा. 11 बॉल मध्ये 26 धावांची गरज. पाहूया बापू आणि हरीश काय कॉन्ट्रीब्युशन करत आहे ते. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा यष्टीची सुंदर अशी गोलंदाजी आणि सचिन मोहिते उत्कृष्ट अशी फलंदाजी. खराब स्वरूपाचा चेंडू. वाईटची एक अवांतर धाव नक्कीच मिळेल, पण बापू यांची ही विकेट मित्रांनो कमावलेली आहे. बापू यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो थोडासा फसलेला आहे. एक बॉल पंच 1. निलेश थोरे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. फुलटॉस स्वरूपाचा प्रयत्न, सुंदर असा प्रयत्न, षटकार मारण्याचा प्रयत्न होता. पुढील चेंडू, पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि हा क्षेत्ररक्षणामध्ये थोडस गफलत झालेली आहे. कदाचित धावची झाला असता, पण हरीश सुतार यांना स्ट्राइक त्यांच्याकडे ठेवायची होती. 1 रन घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत हरीश सुतार. पाहूया काय कामगिरी करणार आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 3-20, 4-20. निलेश थोरवे गोलंदाजी मार्क वरती आणि सामना करत आहे ते हरीश सुतार. पाहूया काय मॅजिक करतात ते. सुंदर असा फटका त्यांनी मारलेला आहे आणि हा सीमारेषेच्या पंच, बाउंड्री पंच.
पंच चौकार उत्कृष्ट असा हा फटका हरीश सुतार यांनी लगावलेला आहे. बाउंड्री पंच हरमनदादा पंच त्वरित सामना चालू करावा. थोडंसं आपण पुढे जावं. बाउंड्री पंच ठेवण्यात आलेले आहेत ऑलरेडी. पुढील चेंडू घेऊन येत आहे निलेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे. ग्राउंड शॉट असा होता आणि खूप छान अशी फलंदाजी होती. थोडस कोऑर्डिनेशन उत्कृष्ट स्वप्नील यांच्याकडून एक उत्कृष्ट अशी फलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि हा झेल सुटलेला आहे. खूप सिंपल असा झेल होता हरीश सुतार यांचा. मित्रांनो हे महागात पडण्याचे लक्षणं दिसत आहेत कारण की हरीश सुतार यांनी मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार नक्कीच पटकावलेला होता. उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी दाखवली होती आणि याही षटकामध्ये त्यांनी एक चौकार खणखणीत असा दिलेला आहे. षटक समाप्ती निलेश थोरे यांचे एक सक्सेसफुल षटक समाप्तीनंतर झालेले आहेत. 4 बाद 27 27. शेवटचं षटक 6 बॉल मध्ये 17 धावा. 6 बॉल 17. रंगतदार लढत चाललेली आहे. प्रेक्षक कुतूहल देऊन सामन्याचा आनंद घेत आहेत. विकास देशमुख नेक्स्ट बॉलर, लास्ट मॅन ऑफ द मॅच होल्डर. मित्रांनो हरीश सुतार फर्स्ट मॅन ऑफ द मॅच होल्डर आणि विकास देशमुख सेकंड मॅन ऑफ द मॅच होल्डर. पाहूया सामना. शेवटचं षटक विकास घेऊन येत आहेत. हरीश सुतार त्यांना सामना करतील. 6 चेंडूंमध्ये 17. 3 उत्तुंग षटकार. खेळ खलास. पहिला चेंडू घेऊन येतो विकास दादा आणि सुंदर षटकार. सुंदर असा फटका आणि हा झेल सुटलेला आहे. खूप सिंपल असा झेल होता आणि हा सुंदर असा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. मित्रांनो खरं म्हटलं तर हरीश सुतार खूप स्मार्ट पद्धतीने क्रीज मॅनेज करत आहेत. स्ट्राईक रोटेट कशी करावी ही त्यांच्याकडून आता शिकावी. संघासाठी गरज आहे आणि मी ते करू शकतो हे दाखवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी ही जोखीम उचललेली होती. प्रेम कोंढाळकर पुढचा डॉट बॉल. दुसरा चेंडू इथं विकेट. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि स्वप्नीलने उत्कृष्ट पद्धतीने तो रोखलेला आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा चोरण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत हरीश. स्मार्ट मॅन. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 3 बॉल 14. अटीतटीचा सामना. 3 बॉल 14. चौथा षटकार आणि उत्कृष्ट असा हवाई फायर मारलेला आहे. झेल करण्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहेत आणि झेल सुटलेला आहे. हरीश दादा यांच्याकडून खूप छान असा फटका होता. किंबहुना असं वाटलेलं की तो सीमेपार जाणार आहे. किंबहुना असं वाटलेलं की आदित्य कळंबेच डायरेक्ट झेल टिपणार आहे तिथे, पण तो तिथपर्यंत पोहोचलेला नाही. 2 धावा. स्कोर 32. 2 बॉल शेवटचे. 2 बॉल 12. 2 बॉल मध्ये 2 सिक्स जर झाले तर अमित पवार यांच्याकडून 1001चं पारितोषिक. आणि होच
उत्कृष्ट असा फटका, षटकार. उत्कृष्ट असा फटका. 2 बॉल 2 षटकार हवे होते. 2 बॉल 2 षटकार मारत अमित पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे हरीश सुतार यांना. रंगतदार सामना, शेवटचा चेंडू, 6 धावा, खेळ खलास. विकास देशमुख सामना करतील ते हरीश सुतार, फर्स्ट मॅन ऑफ द मॅच होल्डर. रंगतदार लढत आणि डॉट बॉल. मित्रा मिस केलीस. उत्कृष्ट फलंदाजी. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी नक्कीच टाळ्यांचा त्यांना रिॲक्शन जरूर द्यावं. खूप सुंदर अशी फटकेबाजी आणि सुंदर असं मनोरंजन हे हरीश सुतार यांनी केलेलं आहे.